नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET मार्च 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. 100 गुणांचा सराव प्रश्नपत्रिका भाग 7 हा आपण पाहत आहोत. यापूर्वी आपण 6 भाग प्रदर्शित केले आहेत. ते जर आपण पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्या, जेणेकरून आपल्या BEd CETची परिपूर्ण तयारी आपल्याला झालेली पाहायला मिळेल. या भागामध्ये आपण शिक्षक अभिव्यक्ती म्हणजेच घटक क्रमांक 3 विषय तिसरा असंही आपण त्याला म्हणूया. तर या संदर्भातले आपण 100 प्रश्न पाहणार आहोत. त्यातील प्रश्न क्रमांक 1, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही काय कराल? आपल्याला एखादा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे परंतु उत्तर आपल्याला येत नाही, तर आपण काय करायला पाहिजे असा हा प्रश्न विद्यार्थ्याला गप्प बसवायला सांगाल. तर त्याला गप्प बसायला सांगून काही उपयोग होणार नाही. चुकीची बाब आहे. चुकीचे उत्तर किंवा आपल्याला जे माहीत आहे ते थातूरमातूर उत्तर द्याल, ही पण चुकीची बाब. प्रश्नाचे महत्त्व कमी असल्याचे त्याला सांगाल. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 म्हणजेच सी जो आहे तो म्हणजेच मी उद्या माहिती घेऊन सांगतो अशा आपण त्याला प्रांजळपणे जर सांगितले तर त्यालाही चांगलं वाटेल आणि आपण उद्या म्हणजेच नेक्स्ट डेला प्रिपरेशन करून त्याचं उत्तर मिळून आपण जर त्या विद्यार्थ्यासमोर गेलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यामध्ये आदर्शवाद वाढीस लागलेला आपल्याला पाहायला मिळेल. ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाचा विद्यार्थ्याप्रती दृष्टिकोन कसा असावा? तर शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत कसे वर्तन करावे असा हा सरळ प्रश्न. शिक्षकाने विद्यार्थ्यासंदर्भात कडक असावे, चुकीची बाब. सहानुभूतीपूर्व आणि मैत्रीपूर्व त्याचं वागणं असावं. तटस्थ त्याची वागणूक असावी. तटस्थ म्हणजे ताठरपणा आहे. तर लवचिकता ज्याला आपण फ्लेक्झिबिलिटी म्हणत असतो, फ्लेक्झिबिलिटी असणं गरजेचं आहे. भेदभाव करणारा शिक्षक नसावा. तर ऑप्शन बी जो आहे त्याचं वागणं जे आहे, वर्तणूक जी आहे सहानुभूतीपूर्ण आणि मैत्रीपूर्ण जर असेल तर विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळते आणि अधिक अध्ययनास ते प्रेरित होतात. पुढचा प्रश्न, शैक्षणिक साहित्य ज्याला आपण टीचिंग एड असं म्हणत असतो, शैक्षणिक साहित्य वापरण्याचा मुख्य उद्देश हेतू काय असतो? तर वर्ग सजवण्यासाठी, शिक्षकाचे काम कमी करण्यासाठी, संकल्पना स्पष्ट आणि सोपी करण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी. तर आपण जे विविध शैक्षणिक साधनं वापरत असतो ज्याला आपण एज्युकेशनल एड्स, टीचिंग एड्स असं म्हणत असतो, तर त्याचा उपयोग संकल्पना स्पष्ट करणे आणि ती अधिकाधिक सोपी करणे असा असतो. तर ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्राथमिक स्तरावर शिक्षकासाठी सर्वात महत्त्वाचा गुण कोणता? विषयाचे प्रचंड ज्ञान, संयम आणि चिकाटी, वक्तृत्व शैली आणि व्यक्तिमत्व. तर ऑप्शन बी जो आहे आपल्याला करेक्ट उत्तर असलेला पाहायला मिळतो. लहान मुलं जे असतात, बालक जे असतात, तर यांच्या संदर्भात आपल्याला संयमाने वागणं गरजेचं आहे आणि चिकाटीने आपण त्यांना शिकवणं, अध्यापन करणं गरजेचं आहे. एकच बाब त्याला रिपिटेशनमध्येच म्हणजे वारंवार शिकवावी लागते, सांगावी लागते. तर संयम आणि चिकाटी येते आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यामध्ये नैतिक मूल्य ज्याला आपण मॉरल एज्युकेशन असं म्हणत असतो रुजवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? केवळ उपदेश करावा. पालत्या घड्यावर पाणी काही कामाचं ठरणार नाही, चुकीची बाब. स्वतःच्या वागण्यातून आदर्श घालून द्यावा. महापुरुषांच्या कथा सांगाव्यात, कडक नियम बनवावेत. तर ऑप्शन बी जो आहे तो मोस्ट ॲक्युरेट आहे, म्हणजेच बरोबर आहे. तर स्वतःच्या वागण्यातून आपण आदर्श घालून देणं गरजेचं आहे. त्यातून नैतिक मूल्य जे आहेत व्यवस्थितपणे रुजवता येतात. पुढचा प्रश्न, एखाद्या विद्यार्थ्याला गृहपाठ करणे कठीण जात असेल तर शिक्षक म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्याला वर्गात उभे कराल, त्याला शिक्षा द्याल, त्याच्या अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन कराल आणि पालकांना त्याची तक्रार कराल. तर ऑप्शन सी जो आहे आपलं करेक्ट उत्तर होय. त्याची आपल्याला अडचण समजून घ्यावी लागेल. नेमक्या गृहपाठामध्ये त्याला अडचणी काय येतात, तर त्याची अडचण समजून घेऊन मार्गदर्शन केल्यानंतर नक्कीच त्याला गृहपाठात रुची निर्माण होईल व तो गृहपाठ चुकवणार नाही. पुढचा प्रश्न, सर्वसमावेशक शिक्षण ज्याला आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हणतो हे कशावर भर देते? केवळ हुशार मुलांना शिकवणे यावर. बी, दिव्यांग मुलांना वेगळ्या शाळेत पाठवणे म्हणजे स्पेशल एज्युकेशन ज्याला आपण म्हणत असतो. सी, सर्व प्रकारच्या मुलांना एकाच छताखाली शिकवणे आणि फक्त
श्रीमंत मुलासाठी शिक्षण देणे. तर ऑप्शन सी जो आहे आपला करेक्ट आन्सर होय. सर्व प्रकारचे मुलं एकत्र शिकवण्याचं माध्यम म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण असं आपण त्याला म्हणत असतो, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. यामध्ये आपल्याला दिव्यांग मुलासाठी वेगळी व्यवस्था पाहायला मिळत नाही, तर सर्व मुलांना आपल्याला सोबत घेऊन जावे लागते. त्याला आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हणतो. ऑप्शन सी करेक्ट उत्तर. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर दोन बाबी आहेत, एक आहे अध्यापन आणि दुसरं आहे अध्ययन. तर ह्या दोन्ही बाबीतील फरक आपण जाणून घ्या. अध्यापन म्हणजेच काय आहे? तर ते आहे टीचिंग म्हणजेच शिकवणे, आणि अध्ययन जे आहे ते आहे लर्निंग. म्हणजे हे विद्यार्थ्याचं काम आहे, स्टुडंटचं काम आहे लर्निंगचं, आणि विद्यार्थ्याचं काम आहे शिकण्याचं, आणि शिक्षकाचं जे काम आहे ते आहे टीचिंगचं म्हणजेच काय करण्याचं, शिकवण्याचं. तर अध्यापन अध्यापक ही गोष्ट लक्षात ठेवा, अध्ययन विद्यार्थी. तर याप्रमाणे आपल्याला अध्यापन जे आहे ते परिणामकारक करायचं आहे. यासाठी काय करता येईल? फळ्यावर सर्व माहिती लिहावी, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करावे, पुस्तकातील ओळी वाचून दाखवाव्यात, केवळ भाषण द्यावे म्हणजे ज्याला आपण व्याख्यान पद्धती म्हणतो ती वापरावी. तर ऑप्शन बी जो आहे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केल्यानंतर त्यांच्यातील जिज्ञासा जागृत होते, आणि अध्यापन जे आहे आपलं अध्यापन आणि विद्यार्थ्याचं अध्ययन ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या झालेल्या पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न, परीक्षेमध्ये विद्यार्थी कॉपी करत असेल तर शिक्षक म्हणून आपली भूमिका काय असायला पाहिजे? असा हा प्रश्न. त्याला वर्गाबाहेर काढावे, त्याला धमकी द्यावी, कॉपी करण्याचे तोटे समजावून सांगावेत, आणि पुन्हा असे न करण्याचे आपण त्याला जर बजावले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा झालेला पाहायला मिळेल. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होय. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण दुर्लक्ष करणे यामुळे पण त्याला प्रेरणा मिळू शकते, आणि तो चुकीची जे काम करत आहे, नक्कल करतो, कॉपी करतो, हा तो पुनरावृत्ती करू शकतो. म्हणजेच ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाने स्वतःचे सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी काय करावे? तर आपलं जे सामान्य ज्ञान आहे, ज्याला आपण जनरल नॉलेज, आपला जो दुसरा घटक आहे 2 क्रमांकाचा GK म्हणत असतो, ते वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? असा हा प्रश्न. तर ते वाढवण्यासाठी ए TV पाहावा, बी सतत वाचन आणि अभ्यास करावा, सी इतर शिक्षकांशी गप्पा माराव्यात, आणि डी विश्रांती घ्यावी. ऑप्शन बी, जे विविध साधनं आहेत त्या साधनांचा वापर केल्यानंतर आणि वाचन या घटकावर आपण भर दिल्यानंतर नक्कीच आपलं सामान्य ज्ञान जे आहे ते आपल्याला विस्तृत झालेलं पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, वर्गात सतत गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही कसे हाताळाल? तुम्ही त्यांच्या संदर्भात काय भूमिका घ्याल? त्याला वर्गाबाहेर काढणे ही योग्य नव्हे, त्याला जबाबदारीचे काम सोपवून गुंतवून ठेवणे, त्याच्या नावाचा बोर्डावर उल्लेख करणे म्हणजे बोर्डवर नाव लिहिणे चुकीची बाब, त्याला मार द्यायला आपण मार देणे. तर ऑप्शन जो बी आहे त्याला आपण व्यवस्थित जबाबदारीचं काम दिलं, खोडसं असणाऱ्या मुलाला किंवा बंडगिरी करणाऱ्या मुलाला जर आपण मॉनिटर केलं, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह केलं, तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो. तर त्याला जबाबदारी दिल्यामुळे तो गुंतून राहतो. ऑप्शन बी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गृहपाठ ज्याला आपण होमवर्क असं म्हणत असतो, असेसमेंट असं म्हणत असतो, असाइनमेंट असं सुद्धा म्हणतो. तर होम असाइनमेंट देण्याचे मुख्य कारण काय असते? पालकांना मुलांच्या अभ्यासाची माहिती व्हावी, म्हणजे शाळेत काय चाललं आहे हे आपण होमवर्कून देऊन समजावून सांगतो पालकाला, अशातली बाब नाही आहे. मुलांनी घरी अभ्यास करावा, शिकलेल्या विषयाचा सराव व्हावा, आणि मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी होमवर्क दिला जातो. तर होमवर्क दिला जातो तो सरावासाठी, म्हणजे शिकवलेल्या अध्यापन केलेल्या घटकावर त्यांना अध्ययनाची ती काय असते, एक संधी असते, म्हणजेच होमवर्क ज्याला आपण गृहपाठ असे म्हणतो. ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, क्रिया संशोधन ज्याला आपण ॲक्शन रिसर्च असं म्हणतो, कोणाद्वारे केले जाते? तर एक शास्त्रज्ञ, 2 शिक्षक, वर्गातील समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थी आणि पालक. तर ऑप्शन बी, शिक्षक हा सुलभकाची म्हणजेच फॅसिलिटरची जबाबदारी पार पाडत असतो, आणि ही जबाबदारी पार पाडताना त्याला अनेक काय करावं लागतात, संशोधनात्मक गोष्टी आचरणात आणाव्या लागतात. म्हणजेच ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मूल्यमापन ज्याला इव्हॅल्युएशन असं आपण म्हणत असतो, केल्यामुळे काय समजते? मूल्यमापनाचे जे ध्येय आहेत ते, तसेच त्याचे फलित काय आहे असा हा प्रश्न. तर विद्यार्थ्याची उपस्थिती समजते, विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती समजते, आणि त्यातील ज्या
उणिवा आहेत ज्याला आपण त्रुटी असं म्हणतो त्या समजतात. शिक्षकाचे पगार यावर अवलंबून असतात. शाळेची इमारत याच्याशी निगडीत असलेला हा घटक नाही. तर तो आहे विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती आणि त्याची जी त्रुटी आहेत त्यातील उणिवा ज्या आहेत त्या जाणून घेण्याचं साधन म्हणजेच मूल्यमापन होय. ऑप्शन बी करेक्ट उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास असल्यास नक्कीच लाईक करा. प्रभावी शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता असतो? ए त्याचा स्वभाव चांगला असतो म्हणजेच त्याचा स्वभाव. बी त्याचे विषयाचे ज्ञान जे आहे विषय ज्ञान ज्याला आपण म्हणतो विषयावरचे प्रभुत्व आणि संवाद कौशल्य हे चांगले असते. सी त्याचे वय आणि डी त्याची पदवी. तर त्याची पदवी काय आहे यापेक्षा त्याच्या विषयावर प्रभुत्व कसं आहे आणि तो आपल्याशी कसा संवाद कौशल्य साधतो. शिक्षकाचा जो संवाद आहे तो असतो विद्यार्थ्यासोबत, शिक्षकाचा संवाद असतो पालकासोबत, शिक्षकाचा संवाद असतो मुख्याध्यापकासोबत, शिक्षकांचा संवाद जो असतो तो असतो सहकार्यासोबत. तर हे सगळे संवाद जर त्याला चांगले साधता आले तर नक्कीच तो एक काय असतो प्रभावी शिक्षक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन बी करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, विद्यार्थी शिक्षकाचा आदर का करतात? ए शिक्षक कडक असतात म्हणून, शिक्षक खूप गुण देतात म्हणून, शिक्षकाचे चारित्र्य आणि ज्ञान पाहून शिक्षकाची भीती वाटते म्हणून ते आदर करतात. असं क्वचितच झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु विद्यार्थ्यांना जर एकदा शिक्षकामध्ये आस्था जागृत झाली, त्या शिक्षकाचे ज्ञान त्यांचं जे चारित्र्य आहे हे विद्यार्थ्याच्या लक्षात आल्यानंतर नक्कीच विद्यार्थी शिक्षकाचा यथोचित मानसन्मान करतात म्हणजेच आदर करतात. ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शालेय गणवेशाचे ज्याला आपण युनिफॉर्म म्हणतो स्कूल युनिफॉर्म मुख्य उद्दिष्ट काय आहे? कशामुळे आपण गणवेश देत असतो? तर ए एक समान रंग. शालेय गणवेशाचा एक समान रंग हे आपलं उत्तर नाही. त्याचे रंग वेगवेगळे नसतात. रंग कितीही रंगीत गणवेश असला तर सगळ्यांचा रंग जे आहेत रंगछटा असतात त्या समान असलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यात विषमता असत नाही. गणवेश सगळे सारखे असतात आणि विद्यार्थ्यामध्ये समानता दिसावी, समानता असावी, ती त्यांनी अनुभवावी यासाठी आपल्याला गणवेश शाळेसाठी वापरण्यास दिलेला असतो. तर ऑप्शन 4 विद्यार्थी समानता हा घटक होय. मुलींना शिक्षणाची समान संधी द्यावी कारण काय आहे? तर त्या बुद्धिमान असतात, त्या कमकुवत असतात, त्या लवकर शिकतात आणि मुलगी समानता असते म्हणून आपण त्यांना संधी देणं गरजेचं आहे. तर ऑप्शन यामधले तुम्हाला दुसरे पण योग्य उत्तर वाटू शकतात. विद्यार्थी मित्रो लक्षात ठेवा, जो मोस्ट पॉझिटिव्ह ऑप्शन आहे तोच आपल्या ह्या तिसऱ्या घटकाचा म्हणजे शिक्षक अभिव्यक्ती या घटकाचा काय असतो आपलं उत्तर असतो. तर ऑप्शन 4 जो आहे मुलगा मुलगी समानता ह्या जे घटक आहे ही जी बाब आहे तर शिक्षणामध्ये पण तिला प्रमाण मानलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मुला एवढीच संधी मुलींना पण देणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, खडूफळा मोहिमेत कोणत्या घटकात वाढ करण्यात आली? तर खडूफळा जी मोहीम आहे ही मोहीम शैक्षणिक सुविधामध्ये वाढ या घटकावर आधारित असलेली आपल्याला पाहायला मिळते. खडूफळा म्हणजेच नुसते खडूफळा पुरवणे असा याचा अर्थ नव्हता. तर ज्या बिल्डिंग्स लागतात त्यानंतर इतर जे भौतिक सुविधा शाळेमध्ये लागतात तर प्राथमिक सुविधा देण्याचं काम ह्या एका चांगल्या उपक्रमाने केलं आणि आपल्या ज्या सर्व जिल्हा परिषद शाळा आहेत तसेच इतर शाळा आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारच्या उच्च दर्जाच्या आपल्याला इमारती पाहायला मिळाल्या. त्या शाळांना त्या शैक्षणिक सुविधेचा लाभ घेता आला म्हणजेच खडूफळा मोहीम ही या घटकात सुविधा करण्यास काय झाली कारणीभूत ठरली. तर शैक्षणिक सुविधा पुरवणे त्यात वाढ करणे हा खडूफळा मोहीम ज्याला आपण ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असं म्हणतो याचा खरा उद्देश होता जो की आपल्याला परिपूर्ण झालेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, वर्गात शिक्षक नसतील तर मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय कराल? मॉनिटरला छडीत घेऊन उभे कराल, मॉनिटर नावे लिहिण्यास सांगाल, स्वयं अभ्यास करण्यास सांगावे आणि वर्गाबाहेर खुर्ची टाकून बसावे. तर विद्यार्थ्याला स्वयं अभ्यास करण्यास आपण सांगून त्यांना मॉनिटर करणे म्हणजेच त्यांच्यावरती लक्ष ठेवणे, पाळत ठेवणे ही बाब आपण जर केली तर नक्कीच विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची काय होते प्रेरणा त्यांच्यात जागृत होते, त्यांना अभ्यासाची गोडी लागण्यासही मदत होते. तर हा एक आपल्याला नवीन प्रयोग करता येईल. ज्यावेळेस शिक्षक एखादे कमी असतील तर मुख्याध्यापकांना हे करता येणारी आपल्याला ह्या चारही बाबीपैकी चांगली असणारी बाब म्हणजेच ऑप्शन 3 स्वयं अभ्यास करण्यास सांगावे. वर्गामध्ये शिस्त राखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? एक विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करणे चुकीची बाब आहे. त्यानंतर वर्गातील मॉनिटरला सर्व अधिकार देणे, मॉनिटरसुद्धा विद्यार्थी असतो हेही आपल्याला करता येणार नाही.
अध्यापन मनोरंजक आणि अर्थपूर्ण बनवणे आणि विद्यार्थ्याच्या पालकांना रोज शाळेत बोलावणे. तर ऑप्शन जो आहे 3 आपल्याला जो इथं एक चांगला ऑप्शन पाहायला मिळतो तो म्हणजेच आपलं जे अध्यापन आहे त्याच्यात नाविन्यपणा असायला पाहिजे. त्याच्यात नाविन्यपणा असेल तर ते नक्कीच मनोरंजक होतं आणि मनोरंजक अध्यापन नेहमी अर्थपूर्ण होतं. विद्यार्थ्यांच्या ते लक्षात राहण्यास भाग पाडतं, लक्षात राहतं. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. शिक्षकाने फळ्यावर म्हणजेच ब्लॅकबोर्डवर लिहिताना कोणती काळजी घ्यावी. तर आपल्याला लिहिताना काही नॉमिनेशन्स आपण ज्याला म्हणूया, काही आपल्याला अटी दिलेल्या आहेत, ज्याला आपण फलकलेखन म्हणतो. तर फलकलेखन कसं असावे असा हा प्रश्न. अक्षरे स्पष्ट, मोठी आणि वाचनीय असावीत. फळ्यावर खूप गर्दी करून लिहावे. फक्त स्वतःला समजेल असे लिहिले तरी चालते, म्हणजेच लिहावे असा त्याचा अर्थ नाही. चित्र काढू नयेत, तर चित्र पण कधी कधी काढावे लागतात, ज्याला आपण आकृती म्हणतो. तर ऑप्शन 1 आपल्याला ॲक्युरेट असलेला पाहायला मिळतो. अक्षरे स्पष्ट असावीत, ती मोठी असावीत आणि ती वाचनीय असावीत. अध्ययन ज्याला आपण लर्निंग असं म्हणत असतो, याचा नेमका अर्थ काय आहे असा या प्रश्नाने आपल्याला विचारलं आहे. तर पुस्तके पाठ करणे हे अध्ययन नव्हे, ती घोकंपट्टी आहे. 2 अनुभवातून वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल म्हणजेच अध्ययन. फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवणे म्हणजे अध्ययन. शिक्षकांचे भाषण ज्याला आपण स्पीच असं म्हणतो हे ऐकणे म्हणजे अध्ययन नाही. तर त्यातून होणारा जो आपल्या वर्तनात बदल आहे तो बदल आपल्याला नेहमी टिकवता आला पाहिजे, कायमस्वरूपी टिकवता आला पाहिजे. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडत असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर एखादा विद्यार्थी वर्गात झोपत असेल तर आपली भूमिका काय असावी. त्याला वर्गाबाहेर काढून द्या, बिलकुल चुकीचं. त्याला झोपू द्याल, हे त्याहीपेक्षा जास्त चुकीचं. त्याला उठून पाणी पिण्यास सांगाल आणि झोप येण्याचे कारण विचाराल. त्याच्यावर डस्टर फेकून माराल, तर हे अतिशय चुकीचं आहे. ऑप्शन 3 जो आहे त्याला आपण उठण्यास सांगावे. तसेच पाणी पिऊन किंवा थोडं उभं राहायचं जर आपण त्याला सांगितलं तर नक्कीच आपल्याला त्याची झोप कमी करण्यास, झोप जाण्यास मदत होईल. आणि नंतर आपल्याला त्याचं कारण विचारता येईल की बाबा तुला झोप कशामुळे लागली. एखाद्या वेळेस जास्त आहार घेतल्यामुळे त्याला झोप लागू शकते, किंवा त्याला कंटाळवाणं झालं असेल, किंवा त्याची तब्येत ठीक नसेल, असं कुठलंही कारण जर असेल तो आपल्याला सांगेल, म्हणजे त्याचं निवारण करण्यास आपल्याला मदत होईल. म्हणजेच ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यावर आधारित हा प्रश्न. नवीन शैक्षणिक धोरण यानुसार म्हणजेच NEP-नुसार शिक्षणाचा मुख्य भर कशावर आहे. तर कोणत्या पद्धतीचं शिक्षण आपल्या राष्ट्रीय शिक्षण जी प्रक्रिया आहे याने स्वीकारलेला आहे असा हा प्रश्न. 1 ते घोकंपट्टीवर आधारित आहे, तर ते बिलकुल घोकंपट्टीवर आधारित नाही. कौशल्य विकास आणि संकल्पनात्मक समज यावर आधारित आहे. त्यानंतर केवळ पदवी मिळवण्यावर याचा भर आहे, तसंही नाही. खेळांना महत्त्व न देणारे ते आहे. तर ऑप्शन जो आहे आपला 2 तो म्हणजेच कौशल्य आणि विकास या 2 संकल्पना ज्या आहेत या संकल्पनात्मक बाबीवर हे काम करतं. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय, ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंट असं म्हणत असतो. स्किल डेव्हलपमेंट बेस एज्युकेशन आपल्याला 2025 सॉरी ते आहे 2020. म्हणजे 2020ला हे लॉन्च झालेलं काय आहे शैक्षणिक धोरण आहे, ते अजून पूर्णपणे लागू होणं बाकी आहे. विद्यार्थी मित्र, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमचं ह्या वर्षी PG झालेलं आहे. PG झालेलं आहे तर BEd किती वर्षाचं असेल. तर आपलं NEP पूर्णपणे लागू झाल्यानंतर PG झालेल्या सर्व मुलांसाठी BEd हे फक्त 1 वर्षाचं असणार आहे. परंतु NEP पूर्णपणे लागू झालं नाही, ते 2027-28ला होण्याची आपल्याला अपेक्षा आहे. तेव्हा जर ते लागू झालं तर नक्कीच आपलं BEd जे आहे PG नंतर 1 वर्षाचं असणार आहे. परंतु तुर्तास आपलं जे BEd आहे ते PG असो किंवा नुसतं UG असेल, त्या सगळ्यांसाठीच 2 वर्षाचं आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर अजून BEdसाठी त्यात दुसरे पण काही प्रयोजन आहेत. जसं की आपलं जर UG झालं असेल तरी पण आपल्याला BEd करता येतं. 12वी झालं असेल तर 12वी प्लस 4 वर्षाचं BEd आपल्याला करता येतं. त्याला इंटिग्रेटेड BEd असं म्हणतो आपण. ह्या 4 वर्षाच्या BEdमध्ये 3 वर्ष पदवीचे आहेत आणि 1 वर्षामध्ये म्हणजे शेवटच्या 4थ्या वर्षामध्ये आपल्याला 12वीनंतर BEd झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे 12वीनंतरसुद्धा BEd करण्याची आपल्याला जे संधी देतं त्यालाच आपण NEP 2020 असं म्हणतो. तर आपलं इथं उत्तर जे आहे स्किल डेव्हलपमेंट बेस हे आपल्याला एज्युकेशन पॉलिसी असलेली पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. विद्यार्थ्यांच्या चुकाकडे शिक्षकाने कसे पाहावे. विद्यार्थी जर काही चुका करत असतील तर त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा असा हा प्रांजळ प्रश्न.
तो विद्यार्थ्याचा मूर्खपणा आहे असे समजावे. बिलकुल चुका म्हणजे शिक्षण चुका म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहेत. चुका म्हणजे शिक्षकाचे अपयश आहे असं मानणंसुद्धा एक न्यूनगंड आहे, चुकीची बाब आहे. चुकाकडे दुर्लक्ष करावे, ते बिलकुल दुर्लक्ष करता येणार नाहीत, कारण ते आपल्याला सुधारायचे आहेत. तर चुका म्हणजे शिकण्याचा जो भाग आहे, म्हणजेच एक प्रक्रिया आहे, ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर यामध्ये असणारी जी आपण सुधारणूक ही बाब आहे, ती जर केली तर नक्कीच आपल्याला चुका उपयुक्त आहेत. जे शिकतील तेच चुकतील हेही आपण लक्षात ठेवा, आणि जे चुकतील ते दुरुस्त करून चांगलं शिकतील. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. वर्गात प्रश्न विचारण्याचे मुख्य प्रयोजन काय असते? विद्यार्थ्यांना आपण का प्रश्न विचारावेत असा हा प्रश्न. विद्यार्थ्यांना घाबरवणे बिलकुल आपलं ध्येय नसतं. विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांची समज तपासणे. तर विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेणे, विद्यार्थी आवाज करीत असतील किंवा गोंगाट जर चालू असेल तर नक्कीच आपण प्रश्न विचारल्यानंतर सगळे विद्यार्थी शांत होतात आणि त्यांचं लक्ष आपल्याकडे येतं, म्हणजे आपण लक्ष वेधून घेणे हा प्रश्न विचारण्याचा पहिला हेतू असतो. त्यानंतर त्यांची समज तपासणे किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या क्रमशः आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. प्रभावी शिक्षक होण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? तर प्रभावी शिक्षक होण्यासाठी महागडे कपडे काहीच गरज नाही. विषयाचे ज्ञान आणि सादरीकरण कौशल्य हे उत्तम असावे. त्यानंतर वर्गात शांत राहणे गरजेचं आहे. फक्त हुशार मुलांशी बोलणे, तर सर्वच मुलांना आपण बोलणं गरजेचं आहे. संवाद आपलं कौशल्य चांगलं असणं गरजेचं आहे. ऑप्शन 2 येथे आपलं करेक्ट उत्तर होय. सखोल विषयाचं ज्ञान आणि सादरीकरण जर चांगलं आपल्याकडे असेल, नक्कीच विद्यार्थी आपल्याकडे आकृष्ट होतील. पुढचा प्रश्न, शाळेत सहशालेय उपक्रम ज्याला आपण क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीज असं म्हणत असतो, तर या का राबवल्या जातात, याचा उद्देश काय असतो असा हा प्रश्न. शिक्षकांना यामधून विश्रांती मिळते, चुकीची बाब. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पालकांना खुश करण्यासाठी आणि फी वाढीला आपल्याला मदत होते, म्हणजेच फी वाढवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे असं नाही. ऑप्शन 2 मुलांच्या कलागुणांना वाव देणे आणि त्यांना उभारी घेण्यास मदत करणे हा त्याचा मुख्य उद्देश होय. पुढचा प्रश्न, शालेय वेळापत्रक ज्याला आपण टाईम टेबल म्हणतो का आवश्यक असतो? शिक्षकावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाही, कामाचे नियोजनबद्ध वाटप आणि वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपल्याला टाईम टेबल आवश्यक असतो आणि तो काटेकोरपणे आपण फॉलो केला पाहिजे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर ठरते. तर मुख्याध्यापकांना त्रास होऊ नये, त्यानंतर विद्यार्थ्यांना खेळायला वेळ मिळू नये अशातली काहीही बाब नाही. तर टाईम टेबलमध्येच खेळाचा सुद्धा तास असतो, म्हणजे टाईम टेबल गरजेचं आहे खेळाच्या तासासाठी सुद्धा आणि अभ्यासासाठी सुद्धा. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काय कराल? या प्रकारचाच प्रश्न आपण आत्ता पाहिलेला आहे सुरुवातीला. तर आपण याचं उत्तर अभ्यास करून शोधेल असं आपण सांगितलं तर नक्कीच त्याला हुरूप वाटेल आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्याला भेटल्यानंतर नक्की उत्तर विचारेल. आपण त्यावेळेस तयार असणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गात शिकवताना शिक्षकाचा आवाज कसा असावा? खूप हळू, विनाकामी आवाज, शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आवाज जाणं गरजेचं, खूप जोरात असणे, कर्कश असणे, विद्यार्थी समजतात की हा फक्त गोंगाट आहे. त्यानंतर स्पष्ट आणि सर्व विद्यार्थ्यांना ऐकू येईल असा, आणि फक्त पहिल्या वाक्यावरील मुलांना ऐकू जाईल असा, म्हणजे तो खूप बारीक झाला. तर ऑप्शन 3 स्पष्ट आवाज असणं गरजेचं आहे, सर्व विद्यार्थ्यांना तो ऐकू जाईल असं आपण नेहमी बोललं पाहिजे. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्त्री शिक्षणाबाबत आपलं मत काय आहे? तुम्ही एक शिक्षक होणार आहात, शिक्षक आहात ह्याच हिशोबाने तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ही बाब आपण लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस आपण चुकीच्या कमेंट्स करत असतो, तर कमेंटमध्ये पण आपण स्वतःला आवरलं पाहिजे, व्यवस्थित कमेंट करणं गरजेचं आहे. तर स्त्री शिक्षणाबाबत आपलं जे मत आहे ते कसं आहे किंवा चांगल्या शिक्षकाचं मत कसं असू शकतं असा हा प्रश्न. स्त्रियांना शिक्षणाची गरज नाही, चुकीची बाब. स्त्रियांनी फक्त घरकाम शिकावे, इतर कामे शिकू नयेत असं कुठेही लिहिलेलं नाही, म्हणजे हे पण चुकीची बाब. त्यानंतर समाजाच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. तर ऑप्शन 3 आपल्याला करेक्ट असलेला पाहायला मिळतो. आणि 4 काय सांगतो, तर शिक्षणामुळे स्त्रिया बिघडतात, हाही ऑप्शन आपल्याला चुकीचा पाहायला मिळतो 4 नंबर. तर 3 करेक्ट उत्तर होय. तर स्त्री पुरुष समानता हाही एक घटक आहे जो की स्त्रीच्या शिक्षणासाठी अनुकूल असलेला आपल्याला पाहायला मिळतो.
विद्यार्थ्यामध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे? मूल्यावर रोज लांब भाषण द्यावीत, तर भाषणाने ते होणार नाही. आपल्याला आदर्शवत आपलं वागणूक वर्तणूक ठेवणं गरजेचं आहे. त्यातून विद्यार्थी आपोआपच शिकू लागतील. असं स्पेशल सांगणं गरजेचं नाही की हे मॉरल व्हॅल्यू आहेत, मॉरल व्हॅल्यू. तर मॉरल व्हॅल्यू आपण सांगण्यापेक्षा ते आपल्या कृतीतून जर दाखवले तर नक्कीच विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळते. 2. स्वतःचे वर्तन आदर्श आणि नैतिक ठेवावे. 3. मूल्य न पाळणाऱ्यांना दंड करावा. आणि फक्त महापुरुषांच्या कथा वाचून हे होणार नाही, ती फुकटपंची झालेली आपल्याला पाहायला मिळेल. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. मोबाईलचा शिक्षणात वापर करण्याबाबत आपलं मत काय आहे? आपल्याला काय वाटतं, आपण मोबाईल कसा वापरायला पाहिजे? मोबाईल पूर्णपणे बंद असावा. तर मोबाईल फक्त वाईटच आहे अशीतली दृढ भावना होऊ शकते. ते तसं नाही आहे, म्हणजेच पूर्णपणे बंद असावा असं नाही. मोबाईलचा वापर शैक्षणिक माहिती शोधण्यासाठी सकारात्मकरित्या जर केला तर नक्कीच मोबाईल आपल्याला फायदेशीर असलेली बाब पाहायला मिळते. दुधारी असणारी ही तलवार आपण म्हणत असतो, ज्याला आपण IT असं म्हणतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केला तर नक्कीच ते एक चांगलं शैक्षणिक साधन होतं. त्यानंतर ते आपल्याला अत्यंत कमी वेळेत ॲक्युरेट माहिती देण्याचं सुद्धा काम करतं. त्यानंतर फक्त गेम खेळण्यासाठी मोबाईलचा वापर नाही. मोबाईलमुळे मुले बिघडतात म्हणून तो कधीच वापरू नये, अशातली ही बाब नाही. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. शिक्षक दिनाचे, ज्याला आपण टीचर्स डे असं म्हणत असतो, महत्त्व काय आहे? त्या दिवशी सुट्टी असते, तर त्या दिवशी सुट्टी नसते, हे लक्षात घ्या. त्या दिवशी असते शाळा, कारण शिक्षकाचा हा गौरव करण्याचा तो दिन असतो. त्यानंतर 2. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिक्षकांचा सन्मान करणे या दिवसाचे औचित्य आहे. तर हे करेक्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 2 डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा तो स्मृतिप्रित्यर्थ आपण शिक्षकाचा सन्मान करत असतो. पुढचा प्रश्न, जर वर्गातील एखादा विद्यार्थी अपंग, ज्याला आपण फिजिकली चॅलेंज किंवा डिसेबल असं म्हणत असतो, तर तुम्ही त्याला कशी वागणूक द्याल? तर डिसेबल विद्यार्थ्यांसोबत आपण कसं वागाल असा हा प्रश्न. 1. त्याची दया माया दाखवाल, म्हणजे त्याला आपण दयात्मक भूमिका आपली असेल असा हा ऑप्शन. त्याच्याकडे दुर्लक्ष कराल, चुकीची बाब. त्याला सामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच वागणूक देऊन आवश्यक ती मदत कराल. त्याला वेगळ्या शाळेत जाण्यास सांगाल, ज्याला आपण स्पेशल एज्युकेशन असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 जो आहे मोस्ट ॲक्युरेट आहे, म्हणजेच आपलं उत्तर ऑप्शन 3 होय. तर त्याला स्पेशल शाळेत जाण्यास सांगणे हे चुकीचं आहे, कारण तो जर सामान्य विद्यार्थ्यात शिकू शकत असेल तर नक्कीच आपण त्याला शिकवलं पाहिजे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी म्हणजे पॅरेंट्सशी कसे संबंध ठेवावेत? 1. कोणतेही संबंध ठेवू नये, चुकीची बाब. केवळ तक्रार करण्यासाठी पालकांना भेटत राहावे, चुकीची बाब. विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे संबंध ठेवावेत, फक्त पैशाच्या मदतीसाठी भेटावे. तर ऑप्शन 3 जो आहे ॲक्युरेट उत्तर आपल्याला पाहायला मिळतो. प्रगतीसाठी आपल्याला विद्यार्थ्याची प्रगती वेळोवेळी कळवणं आपलं काम आहे, कर्तव्य आहे. आणि त्यानंतर त्यांच्याशी सहकार्याची भूमिका आपली असली पाहिजे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. वर्गात फळ्यावर लिहिण्याचे काम कोणाचे असते? फक्त विद्यार्थ्याचे, शिक्षकांचे, जेणेकरून मुद्दे स्पष्ट होतील. शिपायाचे आणि कोणाचेही नसते किंवा नाही. तर ऑप्शन 2 जो आहे शिक्षक यांचे आपल्याला फलकलेखन करणं ही जिम्मेदारी असते. त्यामुळे आपला जो फळा आहे तो शिक्षकाचा मित्र मानला जातो. तर फळ्यातून आपण काय करत असतो, आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या अधिकाधिक आपण सोप्या करून विद्यार्थ्यासमोर सादरीकरण त्याचं करत असतो, म्हणजेच ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. शिक्षकाचं ते काम होय. विद्यार्थ्याच्या यशात सर्वात मोठा वाटा कोणाचा असतो? फक्त नशिबाचा, फक्त शिक्षकांचा? विद्यार्थ्याची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य. तर ह्या तिन्ही बाबी आपल्याला एकत्रितपणे चांगलं काम करून गेलेल्या पाहायला मिळतात आणि विद्यार्थी यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. वर्गात गटचर्चा, ज्याला आपण ग्रुप डिस्कशन असं म्हणत असतो, तर घेत्याने याचा फायदा काय होत असतो? तर मुले भांडण करायला शिकतात, मुलामध्ये विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास दृढ होतो, वाढतो. तर ऑप्शन 2 जे आहे आपल्याला करेक्ट उत्तर असलेलं पाहायला मिळतं. शिक्षकाचे काम वाढते असं नाही, वर्गात फक्त गोंधळ होतो असं सुद्धा
नाही. तर गट चर्चेमध्ये आपल्याला थोडा आवाज झालेला पाहायला मिळतो. अगोदर जर विद्यार्थ्यांना आपण सूचना दिल्या त्याप्रमाणे आपण केलं तर गट चर्चा हे एक चांगलं साधन होय. तर यानुसार आपल्याला नक्कीच शिक्षकाला आणि विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मकता तसेच नाविन्यता असलेले आपल्याला अध्यापनामध्ये आणि अध्ययनामध्ये सुद्धा पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, शिक्षकाचा पेहराव ज्याला आपण ड्रेस कोड असं म्हणत असतो कसा असायला पाहिजे? खूप भडक आणि फॅशनेबल असू नये. 2. साधा, स्वच्छ आणि शालेय वातावरणाला साजेसा त्याचा युनिफॉर्म असायला पाहिजे. कसाही असला तरी चालतो आणि फक्त महागडे कपडे असावेत असं काही नाही. तर ऑप्शन जो आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला ऑप्शन 2 पाहायला मिळतो, तो की करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जर तुमच्या वर्गात एखादा मुलगा चोरी करत असेल तर तुम्ही काय कराल? त्याला पोलिसांच्या हवाली कराल, चुकीची बाब, सर्वांसमोर त्याला माराल. तर हाही ऑप्शन आपल्याला चुकीचा आहे. चोरी करण्यामागचे त्याचे कारण शोधून समुपदेशन ज्याला आपण काउन्सिलिंग असं म्हणत असतो ते कराल आणि त्याला शाळेतून काढून टाकाल. तर हाही ऑप्शन नाही. विद्यार्थी मित्र, ऑप्शन जो आहे 3 तो आपला करेक्ट ऑप्शन होय. त्याचे कारण शोधून त्याचं समुपदेशन जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला त्या विद्यार्थ्यामध्ये परिवर्तन झालेलं पाहायला मिळेल. मायक्रो टीचिंग ज्याला आपण सूक्ष्म अध्यापन असं म्हणतो कशासाठी केले जाते, वापरले जाते? विद्यार्थी मित्रो, हा एकमेव घटक आहे जो घटक क्रमांक 3 ज्याला आपण शिक्षक अभिव्यक्ती म्हणतो तो तुमच्या ओळखीतला नाही आहे. म्हणजे BA BCom BSc कुठलीही आपली जर डिग्री असेल तर सर्व विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान माहीत आहे ज्याला आपण GK म्हणतो. तसंच बुद्धिमत्ता म्हणजेच नवोदयचीच परीक्षा असेल, स्कॉलरशिप असेल किंवा तत्सम असणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेचा आपल्याला अभ्यासक्रम माहीत आहे. तर हे 2 घटक तुमच्या ओळखीचे आहेत. परंतु टीचिंगचा असलेला हा जो घटक आपल्या BEd CETमध्ये आहे तो तुमच्या अपरिचित असलेला घटक आहे, नवीन असलेला घटक आहे. तर मायक्रो टीचिंग आपल्याला माहीत आहे किंवा माहीत असायला पाहिजे. 15 मिनटाचा तो लेसन असतो. 15 मिनटात आपल्याला आपलं जो पाठ आहे आपला घ्यायचा असतो, शिकवायचा असतो. तर त्या मायक्रो टीचिंगचं आपल्याला काय फायदा होतो, त्याचा वापर काय, असा हा प्रश्न विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नसून आपण BEd करत आहोत म्हणजे तो विद्यार्थ्यांना आपणच विद्यार्थी आहेत म्हणजे शिक्षक विद्यार्थी म्हणतो आपण. तर शिक्षक विद्यार्थी असल्यामुळे तो विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नाही आहे तर आपल्याला स्वतःमध्ये ज्या इम्प्रूव्हमेंट आहेत त्या करण्यासाठी आहे. म्हणून ऑप्शन 1 आपलं उत्तर ठरत नाही. 2. शिक्षकांचे कौशल्य त्यामुळे डेव्हलप झालेले पाहायला मिळते, विकसित झालेले पाहायला मिळते. त्यानंतर प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी, त्यानंतर सहलीला नेण्यासाठी. तर ऑप्शन 2 जे आहे आपलं करेक्ट उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर स्किल डेव्हलपमेंट हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजेच मायक्रो टीचिंगचं. पुढचा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीकडे म्हणजेच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस लक्ष द्यावे का? तर 1 नाही, सर्व मुले सारखेच असतात. हो, कारण प्रत्येक मुलाची शिकण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असते. फक्त हुशार मुलांच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्यावे आणि वेळ आल्यास पाहावे. तर आपल्याला सगळ्याच गोष्टीबद्दल पाहणं गरजेचं आहे. तर आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काही विद्यार्थी व्याख्यान पद्धतीतून शिकतात, काही कृतीतून शिकतात, काही वाचनाने, काही रिपिटेशनने म्हणजेच परत परत वाचनाने शिकतात. तर हे जे आहे प्रत्येक मुलामध्ये वेगळं आहे. मग त्याला शिकण्यासाठी, अध्ययनासाठी कोणता घटक उपयुक्त आहे हे पाहणं काम कोणाचं आहे? तर ते शिक्षकाचं आहे. त्यामुळे त्यांनी वैयक्तिक आवडीनिवडीकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. त्यालाच आपण इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असं म्हणतो. प्रत्येक मुलगा हा युनिक आहे आणि तो वेगळासुद्धा आहे. आपण ह्याची तुलना करू शकत नाहीत की हा मुलगा आणि हा मुलगा किंवा 2 मुलं सारखे आहेत, एका डेस्कवर बसतात, सारखे हुशार आहेत, असं करून आपल्याला तुलनात्मक त्यांना मूल्यमापन करता येत नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्या वैयक्तिक बाबीच्या जर आपण नोंद ठेवली तर ही सहजपणे आपल्याला शक्य करता येते. पुढचा प्रश्न, सुट्ट्यामध्ये शिक्षकाने काय करावे? 1 फक्त आराम करावा. 2 नवीन पुस्तके वाचून स्वतःचे ज्ञान वृद्धिंगत करावे म्हणजेच वाढवावे. घरकाम करावे. पर्यटन करून वेळ घालवावा. तर ऑप्शन 2 जो आहे, सगळ्या बाबी करता करता आपल्याला हे नवीन पुस्तक वाचून आपलं ज्ञान वृद्धिंगत करता येतं, वाढवता येतं आणि त्यामुळे नक्कीच पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना फायदा होतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. खडू आणि फळा त्याला चॉक अँड टॉक पद्धतीला काय म्हणतात? आधुनिक पद्धत, पारंपरिक पद्धत, त्यानंतर तांत्रिक पद्धत, वैज्ञानिक पद्धत. तर ती ट्रॅडिशनल पद्धत आहे. खडू फळा पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे चालून आलेला आहे. ऑप्शन 2
ट्रॅडिशनल मेथड करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी काय आवश्यक आहे? त्यांना मारणे, अभ्यास सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने शिकवणे, रोज परीक्षा घेणे, त्यांना बक्षिसांचे आमिष दाखवणे. तर ऑप्शन 2 जो आहे तो आपल्याला करेक्ट असलेला पाहायला मिळतो. त्या मनोरंजनात्मक पद्धतीने शिकवणे आणि त्याचं आपल्याला सोप्या भाषेत जर आपण त्याला शिकवलं, नक्कीच तो अभ्यास हा त्याला आवडेल आणि नक्कीच त्याची गोडी लागून तो परिपूर्ण होईल. पुढचा प्रश्न, शाळेतील प्रार्थना सभा जी असते ज्याला आपण मॉर्निंग असेंब्ली असं म्हणतो, मराठीत त्याला आपण परिपाठ या नावाने सुद्धा परिचित आहात. तर असेंब्ली महत्त्वाची असते. कशामुळं महत्त्वाची असते? एक, त्यामध्ये सगळ्यांची हाजरी घेता येते, म्हणजे हाजरी घेण्यासाठी. नाही. 2, मुलामध्ये एकाग्रता आणि शिस्त निर्माण करण्यासाठी. 3, उशिरा येणाऱ्या मुलांना पकडण्यासाठी. आणि फक्त गाणी म्हणण्यासाठी. तर तिथे होणारे गाणी म्हणजेच कविता वाचन आपण त्याला म्हणूया, त्यासाठी नाही. तर ऑप्शन 2, एकाग्रता मुलांमधली वाढवता येते. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं आपल्याला सकाळी असलेलं पाहायला मिळतं. त्यातून मुले अनेक गोष्टी दररोज शिकत असतात आणि शिस्त पालनाचे धडे त्यांना आपोआप मिळतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. एक चांगला शिक्षक कोणाला म्हणता येईल? ज्याला खूप पगार मिळतो, जो विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर करायला सांगतो, लावतो, जो विद्यार्थ्याच्या मनात जिज्ञासा म्हणजेच क्युरिओसिटी निर्माण करतो, जो वर्गात कधीच प्रश्न विचारत नाही, असा शिक्षक. तर चांगला शिक्षक, आदर्श शिक्षक आपल्याला कोण म्हणता येईल? तर आपण फक्त विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करू शकतो. यापेक्षा जास्त आपल्या हातात काही नसतं, शिक्षकाच्या हाती काही नसतं, ही बाब आपण लक्षात घ्या. ऑप्शन 3, हेच करणारा शिक्षक चांगला शिक्षक. वर्गामध्ये शिस्त राखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करणे, चुकीची बाब. वर्गातील मॉनिटरला सर्व अधिकार देणे, चुकीची बाब. अध्यापन मनोरंजनात्मक आणि अर्थपूर्ण बनवणे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना रोज शाळेत बोलवणे. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. शिक्षकाने फळ्यावर म्हणजे ब्लॅकबोर्डवर लिहिताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? तर अक्षरे स्पष्ट, मोठी आणि वाचनीय असावीत. फळ्यावर खूप गर्दी करण्याची गरज नाही, स्वतःला समजेल असे लिहावे आणि चित्र काढू नये. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अध्ययन ज्याला आपण लर्निंग असं म्हटलं म्हणजे शिकणे म्हणजेच काय? तर पुस्तके पाठ करणे, अनुभवातून वर्तनात होणारा बदल कायमस्वरूपी करून घेणे, फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवणे, संपादन करणे आणि शिक्षकाचे भाषण ऐकणे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, वर्गामध्ये एखादा विद्यार्थी खूप उग्र म्हणजेच ॲग्रेसिव्ह जर होत असेल, वागत असेल, तर आपण काय केले पाहिजे? त्याला वर्गाबाहेर काढून टाकाल, चुकीचा बाब. त्याच्या आक्रमकतेचे कारण शोधून त्याला शांत करण्याचा प्रयत्न कराल, त्यालाही तसेच प्रत्युत्तर द्याल आणि त्याच्या पालकांना शाळेत येण्यास मनाई कराल. तर ऑप्शन 2 जो आहे करेक्ट उत्तर होय. आक्रमक तो का होतोय हे शोधून आपण त्याला शांत करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा ॲग्रेसिव्हनेस काय होत असतो? कमी होतो. अध्यापन ज्याला आपण टीचिंग म्हटले आणि प्रशिक्षण ज्याला आपण ट्रेनिंग म्हणतो, यामध्ये मुख्य फरक काय असतो? म्हणजेच आपण BEd करणे आणि नंतर BEd झाल्यानंतर आपण शिकवणे, यात मुख्य फरक काय आहे असा हा प्रश्न. दोन्ही एकच आहेत. अध्यापन बौद्धिक असते तर प्रशिक्षण कौशल्य आधारित असते. अध्यापन फक्त शाळेत होते, प्रशिक्षण फक्त कारखान्यात, म्हणजे ज्याला आपण BEd सारखे जे कोर्सेस आहेत असं म्हणूया त्याला, तर प्रशिक्षण केंद्रात होते असे. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. बालकांच्या शिक्षणात म्हणजेच खेळ का महत्त्वाचा असतो? तर लहान बालकांच्या प्राथमिक स्तरावर खेळाला फार महत्त्व आहे. खेळातून शिक्षण, कृतीतून शिक्षण आपण त्यांना देत असतो. का देतो असा हा प्रश्न. वेळ घालवण्यासाठी, चुकीची बाब. मुलांचे मनोरंजन करण्यासाठी. खेळातून मनोरंजन होतं, पण फक्त मनोरंजन नाही तर मनोरंजनातून शिक्षण हा त्याचा मुख्य गाभा होय. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आणि अभ्यासातून सुटका करण्यासाठी. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. शिक्षकाने आपल्या अध्यापनात कोणत्या गोष्टीचा वापर करणे टाळायला पाहिजे? तर उदाहरणांचा वापर करणे टाळता आपल्याला येणार नाही, म्हणजे हे टाळता येणार नाही. साध्या भाषेचा वापर आपल्याला करावाच लागतो. केवळ पुस्तकावरील मजकूर वाचून दाखवणे ही चुकीची बाब. आणि विद्यार्थ्याशी संवाद साधावाच लागतो. ऑप्शन 3 जे आहे तर हे काय आहे? आपल्याला टाळण्यासारखं नाही. म्हणजे आपल्याला टाळण्यासारखं आहे म्हणजे आपण ते टाळच पाहिजे. फक्त मजकूर वाचून दाखवू नये.
तर त्याचा अर्थ स्पष्ट करून आपण दाखवणं गरजेचं आहे. आपल्या जीवनाशी असणारा संबंध आपण त्याच्याशी जोडून देणं गरजेचं आहे, तरच त्याला आपण चांगले अध्यापन म्हणू. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. तुमच्या मते आदर्श मुख्याध्यापक आयडियल हेडमास्टर कसा असायला पाहिजे? खूप कडक आणि धाक ठेवणारा, काही गरज नाही कडकपणाची. 2 शिक्षक आणि विद्यार्थ्यांना समजून घेणारा व सुयोग्य नियोजन करणारा, फक्त स्वतःचा फायदा पाहणारा आणि कोणाशीही न बोलणारा मुख्याध्यापक नसतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. वर्गात मागील बाकावर बसणारी मुले बोलत असतील तर आपली भूमिका काय असावी? 1 त्यांना वर्गाबाहेर काढावे, चुकीची बाब. 2 त्यांना समोरच्या बाकावर बसायला सांगाल आणि त्यांचे लक्ष वेधून घ्याल. 3 त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष कराल, त्यांना उभे राहण्याची शिक्षा कराल. ऑप्शन 2 आपल्याला ॲक्युरेट पाहायला मिळतो. तर आपल्याला त्यांना समोर जर बसायचं आपण सांगितलं आणि त्यांच्यावर लक्ष जर ठेवलं तर नक्कीच त्यांना चपराक बसेल आणि त्यांचा जो वायतपणा आहे तो घालवतील. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे? त्यांना कथा, कविता आणि चित्रकलेत प्रोत्साहित करावे. त्यांना फक्त पाठांतरावर भर द्यावा, पाठांतर करायला सांगावं, चुकीची बाब. त्यांना गप्प बसायला सांगावे, हेही चुकीचं आहे. त्यांना गृहपाठ जास्त द्यावा, जेणेकरून आपल्याला ते कल्पनाशक्ती मिळेल असं आपल्याला वाटत असेल तर तेही चुकीचं आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. आधुनिक काळातील शिक्षणासाठी संगणक साक्षरता, ज्याला आपण कम्प्युटर लिटरसी असं म्हणत असतो, आवश्यक का आहे? तर 1 फक्त खेळण्यासाठी कम्प्युटरचा वापर होतो, यासाठी चुकीची बाब. माहितीचा अफाट साठा वापरण्यासाठी आपल्याला प्रभावीपणे अध्यापनासाठी त्याला वापरता येईल. त्यानंतर मुलांचे डोळे खराब करण्यासाठी आणि शिक्षकांना काम कमी मिळावे यासाठी. तर ऑप्शन 2 जो आहे आपल्याला संयुक्तिक वाटतो, ज्यातून आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळते. माहितीचा एक प्रचंड स्रोत म्हणजे संगणक, ज्याला आपण इंटरनेट असं म्हणतो, आंतरजाल असं ज्याला म्हणतो, तर उपयुक्त असणारी बाब. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न जर अभ्यासक्रमाबाहेरचा असेल तर आपण काय करायला पाहिजे? काय उत्तर द्यायला पाहिजे? त्याला रागवावे, वर्गाबाहेर पाठवावे, प्रश्नाचे कौतुक करून वेळेनुसार त्याबद्दल माहिती द्यावी, असा विचारणे चुकीचे आहे हे त्याला समजून सांगावे. तर 3 नंबरचा ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर आहे. शिक्षकाने आपल्या चुका कबूल करणे योग्य आहे का? आपण त्या कबूल केल्या पाहिजे का असा हा प्रश्न. 1 नाही, त्यामुळे शिक्षकाची प्रतिष्ठा कमी होते, चुकीची बाब आहे. हो, यामुळे विद्यार्थ्यामध्ये प्रामाणिकपणाची भावना निर्माण होते आणि कधीकधी असं चालतं, फक्त लहान मुलांसमोर कबूल करायला काही हरकत नाही असं आपल्या ऑप्शनचं म्हणणं आहे, ते जे की चुकीचं आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. एका प्रगत समाजातील शाळेबद्दल कोणता घटक योग्य ठरेल? फक्त इमारत चांगली असणे, चुकीची बाब. समाज आणि संस्कृती यांचे संवर्धन करणारे ते केंद्र असावे लागते, केवळ परीक्षेसाठी तयार करणारी संस्था असावी आणि मुलावर दबाव टाकण्याचे ठिकाण म्हणजे शाळा नव्हे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थ्याच्या प्रगती पुस्तकावर, ज्याला आपण रिपोर्ट कार्ड म्हणतो, पालकांच्या स्वाक्षरीची गरज का असते? 1 पालकांना मुलांची प्रगती समजावी हा उद्देश. 2 शिक्षकांना पुरावा हवा असतो की आम्ही तुम्हाला प्रगतीपत्रक दाखवलं आहे. 3 मुलांच्या हस्ताक्षराची तपासणी करण्यासाठी. आणि फक्त एक औपचारिकता म्हणून आपण त्यांना रिपोर्ट कार्ड दाखवावे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. शिक्षणाची सर्वात महत्त्वाची पायरी स्टेप कोणती आहे? माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण. तर बाकीचे जे 3 शिक्षण आहेत ते प्राथमिक शिक्षण घेतल्याशिवाय येणार नाहीत, ही बाब आपण लक्षात ठेवा. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड कशी निर्माण कराल? त्यांना खूप पुस्तके खरेदी करायला सांगून, चुकीची बाब. स्वतःच्या त्यांच्यासमोर वाचन करून आणि चांगल्या पुस्तकाबद्दल माहिती सांगून, त्यांना ओरडून वाचन करायला लावून, वाचन न करणाऱ्यांना शिक्षा ठोठावून किंवा शिक्षा देऊन. ऑप्शन 2 जो आहे करेक्ट उत्तर होय. लोकशाही देशात शिक्षणाचे स्वरूप कसे असावे? तर सर्वांना समान संधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारे ते शिक्षण असावे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. किंडरगार्टन या पद्धतीचा जनक कोण आहे? तर फ्रोवेल हा किंडरगार्टन पद्धतीचा जनक होय. त्यानंतर विद्यार्थ्यामध्ये वेळेचे महत्त्व, ज्याला आपण टाईम पंक्च्युअलिटी असं म्हणत असतो, ते आपल्याला कसं रुजवता येईल? तर 1 स्वतः वेळेवर शाळेत येऊन
उशिरा येणाऱ्याला दंड करून, वेळेवर भाषण देऊन आणि घड्याळाचे चित्र काढून. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. आपण नेहमी वेळेत असणं शिक्षकाचं पहिलं काम, त्याला आपण कर्तव्यनिष्ठता असं म्हणतो. तर तो ॲक्युरेट वेळ तिथं हजर पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यामधील कोणत्या गुणाचे कौतुक करणे अपेक्षित आहे? केवळ परीक्षेत मार्क मिळवणे या गुणाचे, प्रामाणिकपणा, मेहनत आणि सहकार्य या बाबींचे, फक्त खेळातील प्रावीण्याचे म्हणजेच प्रगतीचे, आणि शेवटचं शिक्षकांचे कौतुक करणाऱ्यांचे. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. ग्रामीण भागातील पालकांना शिक्षणाचे महत्त्व आपल्याला सांगायचं आहे. ते कसं सांगता येईल, पटवून देता येईल? तर 1 त्यांना रागावून त्या शिक्षणाचे फायदे आणि सरकारी योजनांची माहिती देऊन, त्यांच्याशी बोलणे टाळून, त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश घेऊन. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही मोहीम कशाशी संबंधित आहे? तर ब्लॅकबोर्ड विकण्यासाठी बिलकुल नाही. प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत सोयीसुविधा वापरण्यासाठी, वाढवण्यासाठी, शिक्षकांना पगार वाढवण्यासाठी आणि रस्ते बांधकामासाठी. तर ऑप्शन 2 जे आहे हे करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, या प्रश्नासोबत आपला आजचा जो सराव पेपर 7 नंबर होता तो इथे संपतो. लवकरच भेटूया पुढच्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये, जी की क्रमांक 8ची असणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.